चला आता आम्ही चाललोय गणपतीपाशी, जिथं कार्यक्रम आहे तिथं, आणि आता इथं देवाला नैवेद्य पाणी करून घेते. आणि तर इथं आम्ही गणपतीच्या कार्यक्रमाला आलो आणि आज आमच्या आरतीचा नंबर होता. तर मिस्टर नव्हते, ते नाशिकला गेले होते. तर सासूबाईंनी आणि मीच आरती ओवाळी. तर इथं भरपूर अशा जोड्या राहत्या, रोज ना 4 ते 5 जोड्यांना इथं आरतीसाठी बोलावता. तर प्रत्येकाने आरती केली पाहिजे, त्याच्यामुळे सगळ्यांचीच नावं मंडळातर्फे घेत राहता आणि सगळ्यांनी जोडीने आरतीला यायचं. तर माझी सासूबाई आणि मी पण आले होते. तर अवधीतने काही व्यवस्थित एवढी व्हिडिओ नाही काढली, त्याच्यामुळे आम्ही दिसत नाही आहे. पण ठीक आहे, चला, तुम्हाला गणपती बाप्पा तर दिसताच आहे ना. तर छान असं मस्त गणपती बाप्पा बघा छान बसलेले. आता काही थोड्या दिवस गणपती बाप्पा राहिलेले. ह्या व्हिडिओ पहिली, त्याच्यामुळे आता थोडीशी लेट येऊ राहील तुमच्यापर्यंत, कारण व्हिडिओ एडिटिंग करायलाच वेळ भेटत नव्हता. कारण रोज कार्यक्रमाला जायचं, तिकडनं 11 वाजता यायचं आणि मग त्याच्यामुळं व्हिडिओ मला बनवायलाच भेटत नव्हते आणि वावरात पण कामं राहायचे. तर इथं आमची आरती वगैरे चालू आहे. तर सर्वांची मस्त गणपती बाप्पाची, शंकराची, देवीची सर्व आरत्या इथं होत्या आणि आरती वगैरे झाली. त्याच्यानंतर आरती वगैरे झाली का मग त्याच्यानंतर मग प्रसाद वगैरे वाटता आणि मग जे आपले नेहमीचे रोजचे गेमचे कार्यक्रम आहे त्यांना सुरुवात करता. तर बघा, आता आहे बादलीत बॉल टाकायचा गेम. तर हा गेम काय मी खेळला नाही, कारण भक्तीना त्रास देत होती, त्याच्यामुळे ती माझ्या मांडीवर बसलेली होती, मला जाऊन देत नव्हती. तर असा बॉल नेम धरून टाकायचे. तर प्रत्येकाला 3 चान्स होते आणि 3 बॉल, त्या 3 मधला एक जरी गेला किंवा 2 जरी गेले बादलीमध्ये, तर तो मुलगा किंवा ती लेडीज फायनलमध्ये येऊ शकते. अशा प्रकारे हा आमचा इथं गेम चालू होता. तर बघा, अशी मुलं मस्तपैकी प्लॅस्टिकचे बॉल फेकताय आणि ज्यांना एकदम अंदाजाने ते एकदम आल्हाद बॉल फेकायचे, पण काही जण एकदम जोरात बॉल फेकायचे. जोरात बॉल जर फेकला तो बाहेर यायचा आणि एकदम बेहाळू फेकला तर तो पण बाहेर यायचा, त्याच्यामुळे एकदम त्याला निशाणा लावून बॉल टाकायला लागायचा. तर सर्वात पहिले छोट्या छोट्या मुलांचे गेम चालू होते आणि इकडे मस्त आमच्या भक्तीत चालू होतं व्हिडिओ काढायचं काम. म्हणते आहे माझ्याकडे मोबाईल दे, मी व्हिडिओ काढते. बघा, स्वतःचीच व्हिडिओ काढून राहिली. तर तिच्याकडे मोबाईल दिला होता, त्याच्यामुळे तिचेच व्हिडिओ ती काढत होती. आणि प्रत्येक वेगवेगळे रोज 2 किंवा 3 गेम राहायचे तिथं. तर मुली चालल्या आता, छोटे गट मोठे गट अशी गटावारी, मग सगळ्या मुलींना बॉल वगैरे टाकायला लावले आणि मग जे शेवट फायनलमध्ये येतील मग त्यांची परत नंतर फायनल होत असते आणि मग 2 मध्ये 1च येतं. असं प्रकारे तिथं सगळ्यांना बक्षीस भेटतं आणि असं काही नाही का जिंकलं तेव्हाच बक्षीस आहे. छोट्या मुलांची आशा राहते, तर लहान मुलांना पण हारलं जिंकलं तरी पण मुलांना काही ना काही ते गिफ्ट देत राहतात दरवर्षी, त्याच्यामुळे काही तिथं कोणाचं मन वगैरे नाराज होत नाही. छान असा मस्त कार्यक्रम पार पडतो आणि या निमित्ताने सगळ्या महिला मस्त एकत्र येत्या आणि मुलं सर्व उत्साहाने मस्त तिथे गेम वगैरे खेळता आणि गणपती बाप्पाची आरती पण छान अशी होती मंडळामध्ये. तर आता जे छोटे मुलं झालेले आहे आणि मुली पण झाल्या आहेत, तर आता लेडीज आलेल्या आहे. तर लेडीज पण आता सगळेजणी बॉल टाकायचा प्रयत्न करून राहिल्या. तर एक करून सर्वजणी येऊ राहिल्या तर बॉल टाकायला. तर बादली मागोशी थोडीशी मागं ठेवली होती, छोटे मुलं होते म्हणून, आणि आता लेडीज आहे त्यामुळे थोडीशी बादली सरकून घेतलेली आहे. पण आपल्याला एक गोल देतात, त्या गोलमध्ये उभं राहूनच आपण बॉल टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आमचा इथं गेम चालू होता आणि प्रत्येकाला 3च चान्स आहे, 2 नाही 3 चान्स राहता. आणि इथं अजून तर भरपूरच खेळ होणार आहे आणि खूप म्हणजे मी आता काही तर व्हिडिओ पण नाही मला काढता आल्या, पण जेवढ्या मी व्हिडिओ काढल्या तेवढ्या तुमच्यापर्यंत मी शेअर नक्कीच करून राहिले. तर माझ्या व्हिडिओ बघत राहा सर्वांनी. आणि मोठी व्हिडिओ काही 2-3 दिवसापासून टाकायला पण जमलं नाही, म्हटलं चला आता ही तरी टाकू. तर ज्यांना खेळलं त्या लेडीज खेळल्या आणि आता काही मुलं पण बाकी होते, तर मुलं पण आता खेळायला आलेले. तर अवधूत ते पण आता खेळणार आहे. तर मुलांचा आता चालू आहे गेम. तर बघा, 3 बॉल टाकायचे, आऊट झालं तर बाहेर, असं म्हणजे प्रत्येकाला छान चान्स दिले त्यांनी. आणि छोटे छोटे मुलं पण मस्त एकदम भारी खेळ खेळत होते. तर चमचा लिंबू होता, त्याच्यानंतर ग्लास होते डोक्यावर ठेवायचे, संगीत खुर्ची होती, गट बनवायचे होते, भरपूर असे पिरॅमिडचा गेम होता. तर बरेच असे इथं गेम सादर करण्यात आले आणि प्रत्येक गेमचा मुलांनी महिलांनी आनंद घेतला आहे. त्याच्यानंतर दहीहंडीचा पण गेम होणार आहे, म्हणजे आपले डोळे बांधता आणि ते डोळे बांधून आपण दहीहंडी फोडायची नाही, फक्त दहीहंडीपर्यंत आपली काठी राहते हातामध्ये, ती काठी लागली पाहिजे. तर बघा, आता ह्या ताईंना पण खेळायचं आहे. तर काही महिला काही लहान मुलं जे तर त्यांना खेळायला इथं सांगत होते.
आणि ज्यांचा बॉल बादलीमध्ये जात होता त्यांना खूप आनंद होत होता की आमचा 1 तरी गेला किंवा 2 तरी गेले, पण मग जरी बॉल गेले बादलीमध्ये ना पण त्या फायनलमध्ये येतात, त्याच्यामुळं मग नंतर फायनलमध्ये पण बादलीत बॉल गेला पाहिजे अशा याच्यानेच खेळायला लागतं. तर काहींचं कसं व्हायचं, पहिल्यांदा बॉल बादलीत जायचा, पण जेव्हा फायनल यायची ना तर फायनलमध्ये बॉल बादलीत जात नव्हता, त्याच्यामुळं बायांचे थोडं मन जायचे नाराज होऊन. पण काही हरकत नाही, गेम आहे, गेम तो गेम असतो, त्याच्यामध्ये काही कोणी चिटिंग वगैरे केली नाही, सगळ्यांच्या समोर गेम खेळला जातो, त्याच्यामुळं काही हरकत नाही. आणि इथं सर्व जे अध्यक्ष वगैरे होते सर्व लक्ष ठेवायचे का कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे, त्याच्यामुळं कोणी कोणावर नाराज पण झालं नाही आणि कोणी कोणाला काही बोललं पण नाही. मस्तपैकी सगळे 9-10 दिवस पार झाले आणि असे मस्त मस्त इथं गेम सादर करण्यात आले. तर छान असं वाटलं आम्हाला पण. तर मला हा गेम खरंच खेळायचा होता, पण नेमकं भक्ती माझ्या मांडीवर होती, त्याच्यामुळे मला ती जाऊन देत नव्हती. म्हटलं चला आपण जरी नाही खेळू पण आपण दुसऱ्यांची व्हिडिओ काढू, म्हणजे तुम्हाला तरी समजेल का हा गेम नक्की कोणचा आहे. तर चला. तर या वनिताताईं त्या यांना पण खूप आवड होती गेम खेळायची, तर त्यांचे बॉल गेले होते. या ताईंचा पण बॉल बादलीमध्ये गेला होता आणि ह्या ताई फायनलमध्ये पण आल्या होत्या, कारण यांचे फायनलला पण दोन्ही बॉल गेले होते. त्याच्यानंतर मग परत हा गेम चालू केला. जे थर्माकॉलचे ग्लास असताना ते रिकामे असे पालथे डोक्यावर घ्यायचे आणि हळूवार चालायचं, पण काही मुलं काय करायचे फास्ट चालायचे, त्याच्यामुळे त्यांचे थर्माकॉलचे ग्लास पडून जायचे आणि हवा नव्हती काय नव्हती, पण ते डोक्यावरून पडूनच जायचे. तर आता ना सगळ्या लेडीजचं म्हणणं होतं की आपण खेळलो पण आपण ना माणसांना खेळायला लावायचं. तर आम्ही इथं सगळ्या जेंट्सला उठवलं आणि बघा मिस्टर पण उठले खेळायला आणि ते सर्वजण आता हे थर्माकोलचे ग्लास डोक्यावर घेऊन आणि खेळणार आहे. तर बघा अशा प्रकारे मस्त त्यांनी पण छान असा खेळ सादर केलेला आहे, कारण त्यांना पण आनंद भेटला पाहिजे. तर मिस्टरांचा ग्लास पडून जातो, बघा किती फास्ट चालत्या. ह्या गेमला फास्ट नाही चालायला लागत, ह्या गेमला स्लो चालायला लागतं, जेणेकरून आपला बॉल डोक्यावरच राहिला पाहिजे आणि तो पडला नाही पाहिजे. तर ग्लासांचा वगैरे गेम झाला आणि मग नंतर होता की तळ्यात मळ्यात गेम होता. हा दुसऱ्या दिवशीचा गेम आहे, पण मी त्याच्यामध्येच ती व्हिडिओ ॲड केलेली आहे. तर बाकीच्या मुली खेळल्या काही आणि ह्या दोघीजणी राहिल्या त्या फायनलमध्ये आल्या होत्या आणि बघा खूप चालाक आणि खूप चतुराईने त्या दोघीजणी खेळू राहिल्या मस्तपैकी. तर ह्या दोघींना पण बक्षीस देण्यात आलं होतं, कारण दोघी पण हारल्या नव्हत्या. तर छान असा लहान मुलींचा गेम झाला इथं तळ्यात मळ्यात, गोल तळ करून दिलं तर त्याच्यामुळे यांच्या पाठव आम्ही एकाच्या पाठव, मग त्यांच्याच पाठवले या साईडला तिकडे लक्ष नाही जास्त आमचं. चला तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. तर छोट्या मुलींचं झालं, मग मोठ्या मुलींचं झालं आणि ह्या दोघी जणी ज्या होत्या त्या फायनलमध्ये आल्या होत्या आणि दोघींचं आता चालू आहे तळ्यात मळ्यात. तर दोघी पण खूप हुशार होत्या, त्याच्यामुळं काय एकदम भारी खेळत होत्या, पण त्या दिदी जिंकल्या आणि एक दिदी हारली. तर आता लेडीजचं घेतलं होतं, तर लेडीज पण चालू तळ्यात मळ्यात आणि छान असं यांचा पण आता गेम चालू केला, म्हणजे आमचा पण गेम तळ्यात मळ्यात चालू केला होता. तर मी फायनलपर्यंत आले होते, पण शेवटला मी आऊट झाले, त्याच्यामुळे मग मी पण गेमच्या बाहेर निघून आले. तर माझी व्हिडिओ निघाली का नाही काय माहिती, पण मी दुसऱ्यांची व्हिडिओ काढली होती, पण माझीच व्हिडिओ काढायला कोणी सापडत नव्हतं, त्याच्यामुळे माझी व्हिडिओ जास्त करून तुम्हाला दिसून नाही राहिली. पण ठीक आहे, काही हरकत नाही, दुसऱ्या लेडीजचा पण खेळण्याचा मस्त तुम्ही आनंद घ्या, कारण तळ्यात मळ्यात गेम हा असा आहे ना का खूप कन्फ्यूज होऊन जातं माणूस, म्हणजे तळ्यात म्हणत्या का मळ्यात म्हणत्या, कधी कधी तो आवाज पण आपल्याला येत नाही, आपण फक्त ऐकत राहतो आणि एकदम असं आवाज एकदम वेगळा होऊन जातो, त्याच्यामुळे तो आवाज पण आपल्याला येत नाही. पण काही हरकत नाही, आम्ही खेळलो आणि मस्त कार्यक्रमाचा छान एन्जॉय घेतला. आणि हा जो गेम तुम्ही बघू राहिला तर हा गेम आहे समोर असे खाली ग्लास ठेवलेले होते आणि हे आम्ही काष्टी पातळ घातला त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर ग्लास ठेवायचा आणि जेव्हा संगीत चालू राहतं तर ते संगीत तेव्हा मी गुलाबी पातळवाली, तर मी पण आली मस्त व्हिडिओमध्ये. तर कोणी काढला काय माहीत हा व्हिडिओ, पण काढलेला आहे. तर खाली ग्लास राहतो आणि संगीत बंद झालं का मग आपण तो ग्लास उचलायचा आणि बाया काय करायच्या, काय खूप चालाक आहे, मस्त ग्लासकच लक्ष द्यायचं. पण मी काय केलं, ग्लासकडं जास्त लक्ष दिलं नाही, जास्त नाचायकडंच लक्ष दिलं, कारण तिथं त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही डान्स करत चालायचं, तर मग आम्ही नाचत होतो थोडं थोडं आणि ग्लासकडं पण थोडं लक्ष होतं. पण ठीक आहे, चल काही हरकत नाही, ह्या गेममध्ये पण मी आऊट झाले होते आणि बघा मी तर चालले आता तिकडं
नाचत नाचत आणि खूप मजा एन्जॉय केली. तर सगळ्या गोष्टी काय माणूस काही नुसतं खेळून जिंकण्यासाठी नसतं, तर आपला जीवनाचा एक आनंद पण त्याच्यामध्ये राहतो. त्याच्यामुळं मग आपण तो पण एन्जॉय केला पाहिजे. तर ही व्हिडिओ आमच्या भक्तीबाईंनी काढली होती, त्याच्यामुळे तुम्हाला ही व्हिडिओ अशी वाकडी तिकडी दिसू राहिली. कारण माझ्याकडे मोबाईल नव्हता, मी खेळायला गेले होते आणि आमच्या बाईला मी व्हिडिओ काढायला लावली होती, तर बाईंनी काढली. पण ठीक आहे, काही हरकत नाही, खूप लहान आहे भक्ती माझी, पण तरी पण तिने व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे. आणि छान आता आता हा पण गेम पार होऊ राहिला. तर बघू आता कुठपर्यंत मी टिकते. कारण मला पहिल्यापासून गेम खेळायची खूप आवड होती, त्याच्यामुळं मला बिनधास्त मी खेळत असते. आणि गेम खेळताना काही आपण स्वतःच्या कमीपणा नाही घ्यायचा किंवा लाजायला लागत नाही, बिनधास्त खेळायचं. म्हणजे आपण असं करायचं का आपण लहानाची अशा अर्थाने आपण गेम खेळायचा. आपण त्या टायमाला विसरून जायचं राहतं का आपण लेडीज आहे का, असं आहे तसं आहे, असं करायला लागतं. तर अशा प्रकारे हा गेम चालू होता.